हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. त्याचं नाव आहे अक्षर राठोड ब्लॉग्स. तर आता आम्ही निघालो असंच. आज सोमवार आहे म्हणल्यावर रामतीर्थला जाऊन या राम मंदिरला. तर आम्ही शिफ्ट केलो आहे कामाला आलो इकडं. आता 6 महिने इकडे 6 महिने घराकडं. तर आता घराकडं जाऊ पहिलं, कारण घराकडं कपडे चेंज करायचे आणि कपडे चेंज करू आणि कपडे चेंज करून मग जाऊ आणि रामतीर्थला. तर जाऊ आता घरी, भेटू घरी. चला. तर गाईज आता आलो घरी आपलं. तर आता कपडे वगैरे चेंज करू म्हणताना तिकडे नेलं. तुम्ही असं रोजचे घालायचे नेला असं कंटिन्यू म्हणताना ते आपले फिरायचे कपडे घालून न्यालने तिकडे थोडं घ्यान होते डायरेक्ट, म्हणून मी ते इकडे ठेवला. तर आता ते कपडे चेंज करू आपलं. हे बघा पपईचं झाड फुलं लागले. तर पण तुम्हाला मागं पण लागलं, पण फुलं लागलेत पण पपई का लागणार. लिंबाचं झाडं लावायचं आहे आता घराच्या अगल बगल झाडं लावून मोठं करायचं, कारण की गार्डनवानी वाटावं आपलं घर. इकडं हो का, हे समजा क्लिअर केली की एकदा चांगलं वाटतंय. तर कपडे चेंज करतो मग भेटू. चला. तर गाईज आता कपडे चेंज केला होता, कसं वाटलेत थोडं कसं आहेत मला पण माहीत नाही. कपडे घातलो आता, चांगलं वाटतं का नाही माहीत नाही. आपण चाललो देवाला चाललो. तर ह्यानं गाडी मागलेली, गाडी काय देत नाही याला. मी आज गाडी त्याला पुढे देतात त्याला पण पुढे देणार, तुम्हाला पण दाखवतो. पण आता नाही, आता मीच चालवतो. आणि कपडे कसं वाटलं ते थोडं सांगा म्हणजे माझी चॉईस कसं आहे माहीत नाही मला. मी आणलो तर असले. आणि बघू आपण आता जाऊ जेवगडला. बघू जेवगडमध्ये कुठे मध्ये थांबलो तर बघू, भेटू. चला पुढे भेटू, बघू आणि काय होते. चला. तर गाईज आता टिंगच्या दुकानात आलो आहे. तुमची गोष्टी वेगळ्या चालू आहेत. तर आपण इथं आलो थोडं डोकं विचारायला, मग इथनं जाऊ. भेटलो यांना. आपल्याला जायचं आहे रामतीर्थला. कसं वाटतंय भाऊ? एक नंबर. होय कसं वाटलं आलो? भारी वाटलं. तर भारी वाटलं तर एखादी नाही सॉरी कोण नाही हे नाही तसलं बोलायचं नाही. आपलेच आहेत समजे बघणारे, आपलेच आहेत. तर आपण जाऊ पुढे आणि पुढे बघू आणि कुठं काय थांबायचं काय नाही. तर भेटू पुढे. चल. इथनं निघालो आहे आम्ही, चाललो आहे. तर चल रे जाऊ. येतं मग आता जाऊ, बघू पुढे स्टिंग वगैरे प्यायचं काय नाही. तर आणि मी दुकानात पण जाणार आहे, थोडं आपल्या माईकची पिन वगैरे घ्यायची आहे. तर भेटू दुकानात. चला. तर गाईज आता पेट्रोल घालायला थांबलो होतो. आता पेट्रोल घालून निघायचं आता इथनं डायरेक्ट जायचं. बघू मध्ये थांबायचं काय माहीत नाही. आणि तर डायरेक्ट निघू, बघू कुठं थांबलो तर थांबलो, नाहीतर माहीत नाही. डायरेक्ट जायचं आहे आपल्याला. भेटू पुढेच. चला. तर गाईज आता स्टिंग पिवा म्हणून थांबलो आहे. स्टिंग पिऊ, पुढे जाऊ. आता पहिलं 2 घ्यायला गेले. तर घेऊ स्टिंग, पिऊ आणि कसं काय नाही स्टिंगचं पण बघू. तर भेटू लगेच. चला. तर गाईज आता आम्ही घेतलो आहे स्टिंग. त्यानं काय ते फोनमध्ये व्यस्त आहे, त्याची पेर लावली आहे फोन वाटतं. तर एड्यावनी कळला लय उशीर झाले, उभारले. आता आपण स्टिंग पिऊला लावू, स्टिंग पिऊ, पुढे निघू, बघू काय करू. आणि पुढे रामतीर्थ इथनं पण 6-7 किलोमीटर आहे. भेटू पुढे. चला. तर गाईज आता आलो आहे आम्ही राम मंदिरला. येऊ का, असं आहे समोर गेट वगैरे. तर मध्ये ते गाडी लावलो होतो, बाहेर आलो व्हिडिओ शूट करायला. वर पाठीवर नाव. तर आता मध्ये आलो. हे मी जोडणार आहे का. आता तिथं पिन नव्हती, ते पिन घेतलो तिथं. ते पहिलीची पिन तुटली होती म्हणून ते पिन नवीन घेतला होता. ते जोडू आणि मग आपलं ब्लॉग आणि कंटिन्यू करू. मग तर बघू, इथे जोडतो लगेच. तर बघा कंटिन्यू, लगेच जोडून चलू दर्शन करू. चला. तर गाईज आता जोडलो आहे. तर चल रे. तर आता राम मंदिरमध्ये एंट्री करतो आहे. असं आहे मंदिर समोर. हे आपली गाडी इथं लावलो आहे. गाडी लावू, मध्ये जाऊ, बघू आणि काय मध्ये. मी पण पहिल्या दुसऱ्यांदा असेल, मी पण कधी तेवढं येत नाही इकडं. हे आमच्या गावापासून असेल
15-16 किलोमीटर असेल, पण याच होत नाही कारण की काम राहते माझं. आपले ब्लॉग पण लेट होलेले आहेत, कामामध्ये होत नाही ब्लॉग बनवायचं पण तिकडे याचं पण. तरी पण ट्राय करतो आहे ब्लॉग बनवायला, ह्याला त्याला समजा ट्राय चालूच आहे. आपण कंटिन्यू बनवायचं आहे. आपण आलो आहे. हो का कसं आहे बघा, तो का गेट, तिथं टपरी वगैरे आहे, गेट असं आहे समोर. तर आपण ह्या इथं आपली चप्पल वगैरे काढायची पाटी तिथं आहे समोर, पण आपण इथं सावलीत काढू चप्पल इथं ठेवलो वा. आणि ही इथं आहे पाटी हो का, इथं पाटीवर नाव असेल का पाटी. तर ते पाटी फिरवलेत म्हणून आता आपण चालू आहे मध्ये दोन दर्शन वगैरे घेऊ, बघू काय नाही. आणि चला बघू पुढे. तर गाईज मधलं शूट करू दिलं नाहीत कारण की ते थोडं त्या देवळाचं थोडं प्रॉब्लेम आहे. आणि गुरुजी तिथले म्हणतात त्या देवळाचे पुजारी म्हणून राहतात. त्यांनी म्हणले आता नको, शनिवारी करा, शनिवारी परमिशन घेऊन करता येते, असं करता येत नाही म्हणल्यावर. म्हणून आम्ही आता शनिवारी यायचं ठरवलं. मंदिरावरून बाहेर चाललो आहे, शनिवारी येऊ. शनिवारी मग तुम्हाला पण मधलं दर्शन वगैरे करवता येते. तर शनिवारी पब्लिक राहते, आज कोण नाही तेवढं. आज आम्हीच दिसलो आलो, त्या तिकडं 2-4 आहेत तेवढंच. आणि इथं तेवढं कोण नाही सध्याला. तर आता जेव्हा आपण बाहेर पडू, ह्या मंदिरला शनिवारी या म्हणलेत, रामदर्शनाला शनिवारी येऊ. आणि आपली गाडी तिथं आहे, तर गाडीपाशी जाऊन बघून नळदुर्गकडनंच जाणार आहे. आता इकडनं मधनं आलो तो, रस्ता खराब आहे, तर हवे जाऊ. इकडं असं आहे बाहेर पण चांगलं गाडी पार्किंग गेट. तर भेटू पुढे, चला बघू आणि काय होते काय नाही. हे डिपू तर तुम्हाला दाखवून पुढचं म्हणल्यावर शनिवारच्या ब्लॉगमध्ये. शनिवारी आलो तर हे पूर्ण तुम्हाला क्लिअर समजा ते गुरुजी येऊन समजा सांगणार आहेत, त्याने सांगते तसं बनवू. आणि आता बघू पुढे आता काय करायचं. इथनं तर निघता होता, आणि बघू पुढे काय करू आणि भेटू. चला पुढे बघू आणि काय करायचं, तर भेटू लगेच. तर गाईज आता आम्ही निघालो इथनं. तर तेव्हा आठवण आलं की 1-2 फोटो काढायला नव्हतो मध्ये पण बाहेर, पण ते गुरुजींना बोललो त्याच्यात टाईम कळाला नाही, फोटो वगैरे काढायचा विसरलो. तर आता इथं गाडी साईडला घेतलो होतो पार्किंगमधनं. तर आता फोटो काढू का, आता फोटो काढून मग आपण पुढे बघू. तर उभा रे, तर फोटो काढू, बघू कसं काय. ह्याचं पण कॅमेरा तेवढं चांगलं नाही, ह्यानं पण घेणार आहे मोबाईल, तेव्हा तुम्हाला पण ब्लॉग येईल. एक बघा हे कसं दिसतंय, टेका कसं वाटतंय, भाऊ चांगलं वाटतंय का आज ते सांगा. बघू भाऊ आज चांगलं वाटलं मला पण. टेका कसं वाटतंय, तर बघू. जाऊ इथनं, माझे पण 1-2 फोटो काढू आणि जाऊ इथनं. तर रामदर्शनाला धन्यवाद. चला पुढे बघू आणि कुठं काय नाही, भेटू पुढे. चला. तर गाईज आता आम्ही इथं फोटो काढून आता निघालो आहे. ह्यानं चालवतो आता गाडी. पण भगवान मेरे पे कृपा कर की ये सही सलामत मेरे को घर ले जाए. तर घरी जाऊ, बघू आणि पुढे काय स्टिंग पाहिजे ते का बघू. आपला भाऊ दिलदार आहे हे तर समजायला माहीत आहे. चला बघू. त्यानं 1000 रुपयाची चप्पल घालते, एक चप्पल 1000चं म्हणल्यावर 2000ची चप्पल घालते त्यानं. तर आपण निघू आता मंदिरातून, भेटू पुढे, बघू काय करायचं नाही काय. चला पुढे भेटू. तर काही आता आलो आहे आम्ही घरी. तर इथं आणि कपडे चेंज केलो, ते धुराळ्या तिकडे नेले की घ्यान होते ते, म्हणून मी असं चालला इथं ठेवता ते ना, हे घालून निघालो हो का घरी. तर आपलं ब्लॉग इथंच एंड करू. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता चला बाय.